नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, शारदीय नवरात्रोत्सव 2024 मध्ये तुम्हाला अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आहेत का असा प्रश्न पडला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये हा संभ्रम आपण दूर करणार आहोत आणि जाणून घेऊ सविस्तर माहिती। अष्टमी आणि नवमी यांची योग्य वेळ, तिथी याविषयी माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणींच्या बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या की नक्की तिथी कधी आहे, त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शारदीय नवरात्रीला 11 ऑक्टोबर रोजी महाअष्टमी असणार आहे। या दिवशी महागौरींची पूजा करण्याची परंपरा आहे। यंदाची अष्टमी खूप खास मानली गेलेली आहे कारण या दिवशी महानवमी देखील सुरू होत आहे। तसेच या दिवशी रवी योग याशिवाय बुध आदित्य योगही जुळून येणार आहे। नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी पूजेचं विशेष महत्त्व आहे। या दिवशी कन्यापूजाही केली जाते। दोन्ही दिवशी कन्यापूजन करण्याची परंपरा आहे। अष्टमी आणि नवमी ही महाअष्टमी, दुर्गा अष्टमी आणि महानवमी पूजा म्हणून देखील ओळखली जाते। यंदा अष्टमी आणि नवमी तिथी बाबत लोकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत। शारदीय नवरात्रीची अष्टमी आणि नवमी कोणत्या दिवशी साजरी केली जाईल, पूजेसाठी कोणता शुभ काळ सर्वोत्तम असेल हे आधी आपण जाणून घेऊयात। हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी ही 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:31 सुरू होत आहे। अष्टमी तिथी 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:06 समाप्त होईल। अशा स्थितीत 11 ऑक्टोबर 2024 रोजी नवरात्रीची महाअष्टमीची पूजा साजरी होणार आहे। 11 ऑक्टोबरला शुक्रवारी याच दिवशी दुर्गा अष्टमी साजरी केली जाईल आणि याच दिवशी नवमी तिथी देखील 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:06 सुरू होत आहे आणि 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:58 नवमी तिथी समाप्त होईल। महानवमीची पूजा 11 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे, तर 12 ऑक्टोबरला 2024 रोजी नवरात्री साजरी होणार आहे। पंचांगानुसार यंदा शारदीय नवरात्रीची अष्टमी आणि नवमी पूजा ही एकाच दिवशी होणार असल्याचे सांगितले जाते। महाअष्टमी आणि महानवमीची पूजा 11 ऑक्टोबरलाच केली जाईल। 11 ऑक्टोबर रोजी आपण अष्टमीची पूजा दुपारी 12:06 आधी करू शकता आणि त्यानंतर महानवमीची पूजा केली जाईल। या दिवशी कन्यापूजनही करण्यात येणार आहे। महाअष्टमी आणि महानवमीच्या दिवशी 9 कुमारिकांना भोजन दिल्यास माता राणीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि मुलींना खाऊ घातल्यानंतर काहीतरी भेटवस्तू आपण त्यांना दिल्याने आपल्या घरात सुख समृद्धीमध्ये वृद्धी होते, अशी ही मान्यता आहे। 2024 मध्ये शारदीय नवरात्रोत्सव 3 ऑक्टोबर पासून सुरू झालेला आहे आणि नवरात्रीमध्ये महाअष्टमी आणि महानवमी या तिथींना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। मात्र यंदा अष्टमी आणि नवमी तिथींच्या बाबतीत अनेक संभ्रम निर्माण झालेले होते। अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी येतात की वेगवेगळ्या दिवशी येतात, तर मैत्रिणींनो, आधी सांगितल्याप्रमाणे हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी ही 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:31 सुरू होणार आहे आणि ही तिथी 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:06 समाप्त होईल। तर अशा स्थितीमध्ये 11 ऑक्टोबर रोजी नवरात्रीची महाअष्टमी पूजा केली जाईल आणि याशिवाय नवमी तिथी ही 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:06 सुरू होणार आहे। 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:58 नवमी तिथी ही समाप्त होईल। महानवमी पूजा 11 ऑक्टोबरलाच आपण साजरी करायची आहे। शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथींना विशेष महत्त्व आहे कारण महाअष्टमीच्या दिवशी अविवाहित मुली, ज्यांना कन्या म्हणूनही आपण संबोधन करतो, त्यांची देवी दुर्गेचं रूप मानून पूजा केली जाते। या विधीला कन्यापूजन असं आपण म्हणतो आणि देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी आपण कन्यापूजन हा विधी आवर्जून करावा। शिवाय संध्याकाळी केल्या जाणाऱ्या संधी पूजेला देवी दुर्गेने चंडमुंड या राक्षसांना पराभूत केल्याची आठवण देखील या दिवशी होत असते आणि यामुळेही या तिथींना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। महानवमी हा शारदीय नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो। या दिवशी हवन आणि पूजन यासारख्या विशेष विधीही केल्या जातात आणि त्यानंतर उपवास सोडला जातो, व्रत पारण केलं जातं। अष्टमी आणि नवमीला दुर्गा देवीची पूजा केल्याने नवरात्रीचे सर्व 9 दिवसांच्या सेवा केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतो, अशी ही मान्यता आहे। शिवाय धार्मिक मान्यतेनुसार शारदीय नवरात्रीमध्ये देवींची पूजा करणाऱ्यांना आनंद, शक्ती, चैतन्य, आत्मविश्वास, त्याचबरोबर ऊर्जा
वाढीस लागते असंही सांगितलं जातं। त्याचबरोबर नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला खास महत्त्व आहे, कारण या दिवशी केल्या जाणाऱ्या कन्यापूजनालाही विशेष महत्त्व हे असतं। या दिवशी कुमारिकांना आदराने बोलावून त्यांची पूजा करून अन्नदान केलं जातं। कन्यापूजन केल्यावरच नवरात्रीची पूजा किंवा व्रत पूर्ण होत असतं असंही मानलं जातं। त्याशिवाय नवरात्रीमध्ये कन्यापूजन केल्यास आई दुर्गा त्या भक्तांवर प्रसन्न होते आणि अनेकोत्तम आशीर्वाद प्रदान करते। त्याचबरोबर इच्छित मनोकामनाही पूर्ण होतात अशी मान्यता आहे। शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसात देवी दुर्गा तिच्या भक्तांमध्ये वास करते असंही म्हणतात। म्हणून या दिवसांमध्ये भजन, कीर्तन, रात्रीचे जागरण, गरबा आणि विविध धार्मिक विधी केले जातात। तर मैत्रिणींनो, आधी सांगितल्याप्रमाणे शारदीय नवरात्रीला 3 ऑक्टोबर रोजी सुरुवात झालेली आहे आणि हा सण 12 ऑक्टोबर रोजी संपणार आहे। शारदीय नवरात्रीला अश्विन नवरात्री म्हणून देखील ओळखलं जातं, जी अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होते आणि नवमीला ही तिथी समाप्त होते। शेवटच्या दिवशी दसरा साजरा केला जातो। नवरात्रीच्या काळामध्ये अष्टमी आणि महानवमी हे दिवस विशेष महत्त्वाचे मानले जातात। तर यंदाच्या शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी साजरी केली जाणार आहे। योग्य मुहूर्तावर कन्यापूजन करून देवी दुर्गेचे आशीर्वाद आपणही प्राप्त करू शकता आणि यामुळे आपल्या मनोकामनाही पूर्ण करण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जातं। तर मंडळी, अष्टमी आणि नवमी तिथीबद्दल संभ्रम आणि कन्यापूजनाची योग्य वेळ याबद्दल आपण सविस्तर माहितीही जाणून घेतली आणि नवरात्रीच्या या दिवसांमध्ये देवीची कृपा प्राप्त व्हावी, आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी यावी हीच देवीचरणी सदिच्छा। तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। श्री स्वामी समर्थ।